विद्यार्थ्यांनो, आज आपण गुरुपौर्णिमा आपण साजरी का करतो हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर याचा अर्थ आहे गुरु हेच आपले ब्रह्मा विष्णू आणि महेश आहेत. गुरु हेच साक्षात परब्रह्म आहेत. अशा या माझ्या श्री गुरूंना माझा नमस्कार. आता गुरुपौर्णिमेचे महत्त्व पाहूयात. गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे. तर आषाढ महिन्यातील पौर्णिमेला हा दिवस आपण साजरा करत असतो. तर का साजरा करतो? तर त्या दिवशी आपण सर्व ज्ञान देणाऱ्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करत असतो. तर आपले आईवडील, शिक्षक, आध्यात्मिक गुरु आणि जीवनाला योग्य दिशा देणारे सर्वजण आपले गुरु असतात. तर गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते? तर गुरुपौर्णिमा हा दिवस महर्षी वेदव्यास यांच्या जयंतीनिमित्त आपण साजरा केला जात असतो. तर महर्षी वेदव्यास यांनी 4 वेदांचे विभाजन केले आणि मग महाभारताची रचना केली. तसेच अनेक पुराणे सुद्धा लिहिली, म्हणून त्यांना आदिगुरु मानले जाते. त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणूनही या दिवसाला ओळखलं जात असतं. आता गुरुपौर्णिमेची मी तुम्हाला एक कथा सांगते. तर फार पूर्वी महर्षी वेदव्यास यांनी आपल्या शिष्यांना वेद, उपनिषदे आणि धर्माचे ज्ञान दिले. मग समाजाला सत्य धर्म कर्तव्य याची सुद्धा त्यांनी जाणीव करून दिली. मग शिष्यांना वाटले की आपल्या गुरूंचे ऋण कधीही फेडता येणार नाही. म्हणून आषाढ पौर्णिमेच्या दिवशी सर्व शिष्यांनी एकत्र येऊन